अमरावतीच्या मातीचा सुपुत्र आणि देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेचे आता नवे नेतृत्व न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा जल्लोष आज अमरावतीतील थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी, लड्डूचा वाटप आणि जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी आज राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली। या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण अमरावतीतील जिल्हा न्यायालय परिसरात दाखवण्यात आलं। आणि न्यायालयीन अधिकारी, वकील आणि नागरिकांनी एकत्र येत या गौरव क्षणाचा आनंद घेतला। याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी, एकमेकांना मिठाई वाटप आणि घोषणांनी सारा परिसर दुमदुमला। न्यायमूर्ती हे अनुसूचित जातीतील दुसरे सरन्यायाधीश म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेने आणि संविधानाच्या मूल्याचे निष्ठावान रक्षक म्हणून ओळखले जातात। अमरावतीकरांच्या दृष्टीने हे केवळ एक व्यक्तीचं यश नसून संपूर्ण जिल्ह्याचा, विदर्भाचा आणि समाजाचा प्रगतीचा गौरव आहे। प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान होणारे अमरावतीचे दुसरे रत्न म्हणजेच न्यायमूर्ती भूषण गवई। संविधान, सामाजिक न्याय आणि कायद्याच्या राजवटीचा आवाज आता सर्वोच्च न्यायालयातून येणार आणि त्यामागे आहेत अमरावतीची भूमिका। सिटी न्यूजच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांना हार्दिक शुभेच्छा।